A320 या विमानांच्या संदर्भात एअरबस कंपनीनं आता अलर्ट जारी केलेला आहे। कारण या विमानांमध्ये सोलर रेडिएशनचा धोका आता निर्माण होतोय। सोलर रेडिएशनमुळे फ्लाइट कंट्रोल डेटा हा करप्ट देखील होण्याचा धोका सध्या वाढलेला आहे। इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट याच्या उड्डाणांवरती यामुळे परिणाम होऊ शकतो। सॉफ्टवेअर अपडेट होईपर्यंत ही उड्डाणं रखडण्याची देखील शक्यता आहे। विमान कंपन्यांनी आता सगळ्या या प्रवाशांसाठी ॲडवायझरी जारी केलेली आहे। विमानतळावरती पोहोचण्याआधी आपल्या फ्लाइटची, आपल्या विमानाची माहिती घ्या, अशा पद्धतीचं आवाहन देखील आता या विमान कंपन्यांनी केलेलं आहे। बस A320 विमानांमध्ये फ्लाइट कंट्रोल सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे आता एक गंभीर गोष्ट समोर आली आहे। यामुळे जगभरातील 6000 फ्लाइट तर भारतामध्ये 300हून अधिक फ्लाइट या विस्कळीत झाल्या आहेत। यामध्ये आता किमान 2 ते 3 दिवस संपूर्ण प्रक्रिया ही सॉफ्टवेअर अपडेटची या विमानांमध्ये पार पडणार आहे। त्यानंतर ही विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे। यामध्ये आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये किंवा देशामध्ये या विमानांचा वापर केला जातो, पण कुठेतरी सुरक्षेशी निगडीत ही गंभीर बाब समोर आल्यामुळे आता या विमानांमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करायला लागणार आहे। त्यामुळे एकंदरीत आता किती दिवस लागतो हे बघणं महत्त्वाचं राहील, पण 2 ते 3 दिवसचा कालावधी हा एकंदरीत लागणार आहे असं सांगण्यात येत आहे। कॅमेरामन आसिफसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.